विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंटवरील एक्झाम्पल्स सोडवले होते. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काही रिझल्ट्स बघणार आहोत आणि आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असे काही लॉज बघायचे आहेत की त्यांचा यूज आपल्याला एक्झाम्पल सोडवताना होणार आहे. तर जेव्हा विदाऊट यूजिंग ट्रूथ टेबल असा प्रश्न जेव्हा विचारलेला असतो तेव्हा आपल्याला तिथे ट्रूथ टेबलचा आधार न घेता एक्झाम्पल सोडवण्यासाठी हे जे काही रिझल्ट्स आहेत किंवा लॉज आहेत त्यांचा आधार घ्यावा लागतो. तर या ठिकाणी बघा, इथे अगोदर हे जे 4 रिझल्ट्स दिलेले आहेत तर हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवता येतील. तर पहिला जो रिझल्ट आहे बघा, इथे या ठिकाणी पहिला रिझल्ट P implies Q is equal to negation P or Q. P implies Q is equals to negation P or Q. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा तुम्हाला स्टेटमेंटमध्ये P implies Q असेल तेव्हा P implies Q ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी निगेशन P or Q हे पुट करणार आहात. तिथे आपल्याला अशा पद्धतीने निगेशन P or Q घेता येईल. P implies Q is equivalent to negation P or Q. आणि आपण मागच्या तासाला जे बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण निगेशन ऑफ P implies Q, दॅट इज निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तर जेव्हा तुम्ही P implies Q चं निगेशन घेता तेव्हा तुम्हाला तिथे मिळत असतं P अँड निगेशन Q. निगेशन ऑफ P implies Q, P अँड निगेशन Q. आणि इथे फक्त P implies Q आहे, तर ते इक्विव्हॅलंट कशाबरोबर आहे, तर निगेशन P or Q बरोबर. हे लक्षात ठेवा. ह्या दोन्हींमधला फरक आपल्याला पहिला लक्षात ठेवावा लागेल. त्याच्यानंतर हा जो दुसरा रिझल्ट आहे तर बघा, हा दुसरा रिझल्ट P if and only if Q is equivalent to P implies Q and Q implies P. तर हे निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट बघत असताना तिथे त्याही ठिकाणी आपण हा रिझल्ट बघितलेला आहे की जर P if and only if Q असेल तर तो आपल्याला P implies Q and Q implies P ने रिप्लेस करता येतो. तर हाही रिझल्ट आपल्याला माहिती आहे. त्यानंतर थर्ड वन जो रिझल्ट आहे तो रिझल्ट अशा पद्धतीने P or in bracket Q and R is equivalent to P or Q and second bracket P or R. तर याला डिमॉर्गन्स लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हटलं जातं. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये 3 स्टेटमेंट असतात. इथे बघा, P, Q आणि R असे 3 स्टेटमेंट आलेले आहेत आणि ह्या तिन्ही स्टेटमेंटच्या मध्ये आपल्याला ऑर आणि अँड असे 2 कनेक्टिव्ज यूज केलेले आहेत. इथे Pच्या नंतर ऑर हे कनेक्टिव्ह आहे आणि Q आणि R हे अँड ह्या कनेक्टिव्हने जोडलेले आहे. अशा वेळी तुम्हाला हे ही जी LHS आहे ती तुम्ही कन्व्हर्ट करू शकता ह्या RHSमध्ये. तर ती कन्व्हर्ट करताना कशा पद्धतीने करणार, तर इथे P or जो आहे तो कॉमन आहे आणि ब्रॅकेटमध्ये Q अँड R आहे. मग हा P or एकदा Q वर ॲप्लाय करा आणि एकदा R वर ॲप्लाय करा. मग एकदा Q वर ॲप्लाय केला तर तुम्हाला इथे P or Q एका ब्रॅकेटमध्ये मिळेल, P or Q. आणि पुन्हा R वर ॲप्लाय करायचा आहे म्हणजे P or R सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल आणि दोन्हींच्या मध्ये तुम्हाला कोणतं कनेक्टिव्ह यूज करायचं आहे, तर इथे हे उरलेलं कनेक्टिव्ह म्हणजे Q आणि R मध्ये जे कनेक्टिव्ह असेल ते कनेक्टिव्ह ह्या 2 ब्रॅकेटच्या मध्ये येईल. याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर फोर्थ वन जो आहे तर हा फोर्थ वन लॉ जो आहे तर तो आपल्याला इथे कन्सिडर करता येईल. फोर्थ वन लॉ सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. फोर्थ वन लॉला सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हटलं जातं. फक्त दोन्हींमधला फरक लक्षात घ्या
की ह्या ठिकाणी अगोदर ऑर कनेक्टिव्ह होतं नंतर अँड होतं. आता इथे अँड अगोदर यूज केलं नंतर ऑर यूज केलं. तर आता इथे सुद्धा पी अँड हे कॉमन आहे. मग पी अँड एकदा क्यूवर अप्लाय करा आणि एकदा आरवर अप्लाय करा. मग पी अँड क्यू हे एका ब्रॅकेटमध्ये लिहा आणि नंतर आरवर अप्लाय केल्यानंतर पी अँड आर हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहा आणि दोन्हींच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह येईल तर हे इथे क्यू आणि आरमध्ये जे कनेक्टिव्ह असतं ते ह्या दोन ब्रॅकेटच्यामध्ये येईल. अशा पद्धतीने ही सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. थर्ड आणि फोर्थला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हटलं जातं. मग आता हे तुम्हाला इम्प्लिकेशनसाठी पहिला रिझल्ट आहे. बाय कंडिशनलसाठी हा दुसरा रिझल्ट आहे किंवा त्याला आपण डबल इम्प्लिकेशन असंही म्हणतो. आणि तिसरा आणि चौथा रिझल्ट जो आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉवर आधारित आहे. तर हे चारही लॉज तुम्हाला इथे लक्षातच ठेवावे लागतील कारण यांचा आधार घेऊन आपण एक्झाम्पल सोडू शकतो. मग आता इथे त्यांनी यांचे प्रूफ दिलेले आहेत बघा. ह्या चारही ज्या प्रॉपर्टी आहेत किंवा चारही जे रिझल्ट आहे त्यांचा प्रूफ इथे आपल्याला ह्या टेबलमध्ये बघायला मिळतो. तर टेबल आता तुम्हाला माहिती आहे कसा तयार करायचा आहे. त्याच्यावरनं तुम्ही हे बघू शकता की इथे पी इम्प्लाइज क्यू आहे. पी इम्प्लाइज क्यू आणि निगेशन पी ऑर क्यू हे दोन्हीही कॉलम सेम आहेत. म्हणजे पहिला रिझल्ट बरोबर आहे हे ट्रूथ टेबलवरनं आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पी इफ अँड ओनली इफ क्यू बघा हा दुसरा पी इफ अँड ओनली इफ क्यू आणि इथे हा जो शेवटचा कॉलम आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी तर हे दोन्ही सेम आहे. इथे आता पी इम्प्लाइज क्यूला एक ब्रॅकेट पाहिजे बघा. इथे त्यांनी टाकलं नाही. पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी आणि मग दोन्हींच्या मध्ये अँड आहे. तर अशा पद्धतीने इथे जर बघितलं तर हा पी 6वा आणि 8वा कॉलम हे दोन्ही सेम आहेत. म्हणजे सेकंड पण प्रॉपर्टी जी आहे सेकंड जो रिझल्ट आहे तो पण इथे प्रूव्ह होतो. त्याच पद्धतीने थर्ड आणि फोर्थसुद्धा प्रूव्ह करता येतील. तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने टेबल बनवू शकता. पण जेव्हा तुम्हाला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल विचारलं असतं तेव्हा ह्या प्रॉपर्टी डायरेक्ट आपल्याला यूज करायच्या असतात. आता इथे पुढे एक्झाम्पलमध्ये आपण बघू. आता तर एक्झाम्पल बघण्यापूर्वी आपल्याला इथे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स इथे काही म्हटले तर इथे लॉज दिलेत बघा. तर ह्या लॉजचा आपल्याला आधार एक्झाम्पलसाठी घेता येतो. जेव्हा राईट द निगेशन ऑफ द स्टेटमेंट असा प्रश्न विचारलेला असतो तर तिथे तुम्ही हे लॉज यूज करू शकता. किंवा विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट LHS इक्वल्स टू RHS अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतील तर तुम्ही ह्या लॉजचा आधार घेऊन ते सोडू शकता. मग ह्या लॉजकडे एकदा आपण लक्ष देऊ. तर पहिला लॉ बघा इथे ॲडम्पोटेंट लॉ. ॲडम्पोटेंट लॉ काय तर जेव्हा पी अँड पी येईल तर त्याच्याऐवजी तुम्ही काय कन्सिडर करणार आहात पी. किंवा पी ऑर पी येईल त्याच्याऐवजी तुम्ही कन्सिडर करणार आहात पी. म्हणजे दोन्हीही स्टेटमेंट जर सेम असतील आणि त्यांच्यामध्ये कंजंक्शन असेल किंवा डिजंक्शन असेल म्हणजेच अँड असेल किंवा ऑर असेल तर तुम्हाला ते स्टेटमेंट पुन्हा मिळत असतं. मग इथे पी अँड पी पी किंवा क्यू अँड क्यू क्यू अशा पद्धतीने किंवा पी ऑर पी पी किंवा पीच्या ऐवजी कुठले स्टेटमेंट असू द्या आर ऑर आर आर अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा लॉ आहे तो कम्युटेटिव्ह लॉ. मग कम्युटेटिव्ह लॉ जो आहे तर आपण सेट थेअरीमध्ये कम्युटेटिव्ह लॉ बघितलेला आहे. तिथे आपण बघितलं होतं हे इंटरसेक्शन बी इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए किंवा ए युनियन बी इक्वल्स टू बी युनियन ए. तर त्याच पद्धतीने इथे युनियन इंटरसेक्शन ऐवजी ऑर आणि अँड यूज केलेलं आहे. म्हणजे कंजंक्शन आणि डिजंक्शन यूज केलेलं आहे आणि म्हणून ती प्रॉपर्टी त्याच पद्धतीने इथेही आपल्याला पाहायला मिळते. आपण आता इथे पी आणि क्यू स्टेटमेंट कन्सिडर करतोय आणि म्हणून इथे आपल्याला मिळेल पी ऑर क्यू इज इक्वल्स टू क्यू ऑर पी. जेव्हा पी ऑर क्यू असेल तर आपण तो क्यू ऑर पी असाही लिहू शकतो. दोन्हींचा मिनिंग एकच आहे किंवा दोन्हींच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत. किंवा पी अँड क्यू असेल तर तो आपल्याला क्यू अँड पी असा लिहिता येतो. याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय तर असोसिएटिव्ह लॉ
सेट थेअरीमध्ये जो आहे त्याच पद्धतीने इथे 3 स्टेटमेंट पी क्यू आर जर कन्सिडर केला आणि त्यांच्यामध्ये जर आपण कंजंक्शन घेतलं तर आपल्याला ब्रॅकेट चेंज करता येतो. तर इथे बघा असोसिएटिव्ह लॉमध्ये दिलं आहे, इथे पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज इक्वल्स टू पी अँड क्यू अँड आर, फक्त ब्रॅकेट चेंज केलं आहे. आणि इथे सुद्धा तसंच जसं अँडच्या बाबतीत आहे तसंच ऑरच्या बाबतीतही असू शकतं, किंवा हे ब्रॅकेट जरी काढले तरी आपल्याला इथे पी अँड क्यू अँड आर हे जे मिळतं आहे तर ह्या सगळ्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज सेम आहेत. म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने हे रिप्लेस करू शकता. त्याच्यानंतर असोसिएटिव्ह लॉचे आणि ते ऑरच्या बाबतीत आहे, फक्त अँडच्या ऐवजी ऑर वापरून त्याच पद्धतीने तो मिळत असतो. त्याच्यानंतर खालची जी प्रॉपर्टी ती अत्यंत महत्त्वाची, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आत्ता वरती आपण इम्पॉर्टंट रिझल्ट्समध्ये बघितलेला लॉच इथे दिला आहे पुन्हा, तर आता तो मी काही डिस्कस करत नाही पुन्हा. तर इथे सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये अँड आणि ऑर म्हणजे कंजंक्शन आणि डिसजंक्शन आलेलं असतं. इथेही 3 स्टेटमेंट आणि अँड आणि ऑर आलेला असेल तर पी अँड कॉमन आहे, तर पी अँड बरोबर एकदा क्यू घ्या आणि एकदा आर घ्या आणि दोन्हीच्यामध्ये ऑर टाका. आणि खालच्या याच्यामध्ये सुद्धा पी ऑर कॉमन आहे, तर पी ऑर क्यू आणि पी ऑर आर हे 2 ब्रॅकेटमध्ये लिहा आणि 2 ब्रॅकेटच्या मध्ये अँड लिहून टाका. त्याच्यानंतर हा डिमॉर्गन्स लॉ, तर डिमॉर्गन्स लॉ सुद्धा आपण निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शनमध्ये बघितला होता. तर इथे डिमॉर्गन्स लॉ म्हणजेच काय, निगेशन ऑफ कंजंक्शन, आणि इथे निगेशन ऑफ डिसजंक्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही पी अँड क्यूचं निगेशन घेता तेव्हा तुम्हाला निगेशन पी अँड क्यू इक्वल्स टू काय मिळतं, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आणि दुसरा डिमॉर्गन्स लॉ जो आहे तर निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल्स टू निगेशन पी अँड निगेशन क्यू, अशा पद्धतीने तो आहे. तर हाही आपण बघितलेलाच लॉ आहे. त्याच्यानंतर खालचा जो आहे आयडेंटिटी लॉ, तर आयडेंटिटी लॉ म्हणजे काय, तर इथे तुम्हाला एक स्टेटमेंट हे ट्रूथ व्हॅल्यू बरोबर दिलेलं आहे. आयडेंटिटी लॉ म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू बरोबर दिलेलं आहे. मग इथे पी अँड टी, मग पी अँड टी, पी हे स्टेटमेंट आपल्याला माहीत नाही ट्रू आहे की फॉल्स आहे. ते जर ट्रू असेल तर आपल्याला टी अँड टी काय मिळत असतं, तर टीच मिळत असतं. कंजंक्शन टेबल आठवा. मग पीची किंमत एकदा टी टाकून बघा, तुम्हाला टी अँड टी टी मिळतो. पीची किंमत एकदा यफ टाकून बघा, ते जर फॉल्स स्टेटमेंट असेल तर यफ टाकावे लागेल, म्हणजे यफ अँड टी वी गेट यफ. याचा अर्थ कशानुसार व्हॅल्यू चेंज होते, तर पीची व्हॅल्यू ज्या पद्धतीने बदलते त्याच पद्धतीने पी अँड टीची बदलते, आणि म्हणून पी अँड टी इक्वल्स टू पी. आयडेंटिटी लॉ पी अँड टी इक्वल्स टू पी. त्याच्यानंतर आता जसं टी बरोबर घेतलंय तसंच एफ बरोबर जर कंजंक्शन घेतलं तर हे कंजंक्शन आपल्याला कसं मिळतंय बघा, इथे इथे पी अँड एफ. मग पी अँड एफ, पीची किंमत एकदा टी टाका, मग टी टाकली तर टी अँड एफ. मग टी अँड एफ काय असतो, टी अँड एफ हा आपल्याला एफ मिळत असतो, आणि एफ जर टाकली तर एफ अँड एफ एफच मिळत असतो. एफ एफचं कंजंक्शन काय असतं, एफ असतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे पी अँड एफ हा काय लिहिता येईल, तर एफ लिहिता येईल. पी अँड टी पी मिळत आहे, कारण पीची व्हॅल्यू जशी चेंज होते त्या पद्धतीने आपल्याला इथे मिळत आहे. जर पीची व्हॅल्यू टी घेतली तर टी मिळतो, आणि पीची व्हॅल्यू एफ घेतली तर एफ मिळतो, म्हणून आपल्याला पी अँड टी इक्वल्स टू पी लिहावं लागलं. आणि सेकंड याच्यामध्ये ह्या ठिकाणी इथे पी अँड एफ, तर पीची व्हॅल्यू काहीही टाका, टी टाका नाही तर एफ टाका, तुम्हाला दोन्ही वेळेस एफच मिळतो. पीची व्हॅल्यू टी असू द्या नाही तर एफ असू द्या, तुम्हाला पी अँड एफ काय मिळतो, एफच मिळतो. म्हणून आपल्याला आयडेंटिटी लॉ काय मिळाला, पी अँड एफ इक्वल्स टू एफ. हे कंजंक्शनच्या बाबतीत झालं. तसंच पुन्हा डिसजंक्शनच्या बाबतीत आपल्याला आयडेंटिटी लॉ पुन्हा कसं तयार करता येतो, तर इथे बघा, आता इथे पी ऑर एफ, इथे जर मी पी ऑर एफ जर कन्सिडर केला तर पीची किंमत एकदा टी टाका आणि एकदा एफ टाका. जर टी टाकली तर काय मिळेल मला, पीची किंमत जर मी इथे टी टाकली तर टी ऑर एफ, आणि टी ऑर एफ, ऑर म्हणजे डिसजंक्शन टेबलकडे जायचं आहे.
मग एक स्टेटमेंट टी आहे आणि दुसरं यप आहे, मग टी यपला डिस्जंक्शन टेबलमध्ये आपल्याला टी मिळत असतो. म्हणजे आपल्याला इथे पीची किंमत जर मी टी घेतली, म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू जर टी घेतली तर मला टी ऑर यप काय मिळतोय, टी मिळतोय. आणि जर मी पीची व्हॅल्यू जर यप घेतली तर यप ऑर यप काय मिळेल, यप मिळेल. डिस्जंक्शन टेबलमध्ये यप यपला काय असतो, यप असतो, म्हणून यप ऑर यप वी गेट यप. म्हणजे पीची व्हॅल्यू ज्या पद्धतीने चेंज होते त्याच पद्धतीने आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते. आणि म्हणून पी ऑर यप इक्वल्स टू काय लिहायचं, तर पी लिहायचं. पी ऑर यप इक्वल्स टू पी. जर पीची व्हॅल्यू टी घेतली टी मिळतोय, पीची व्हॅल्यू यप घेतली तर यप मिळतोय, आणि म्हणून पी ऑर यप इक्वल्स टू पी. पीनुसार चेंज होते म्हणून. त्याच्यानंतर शेवटचं इथे आयडेंटिटी लॉ. हे चारही आयडेंटिटी लॉज आहेत. पी ऑर टी. पी ऑर टी काय मिळतोय, तर पीची किंमत टी टाका, एकदा टी टाकली तर टी ऑर टी वी गेट टी. टी टीला डिस्जंक्शन टेबलमध्ये टी असतो. यप जर टाकली तर पीची व्हॅल्यू जर यप टाकली तर यप ऑर टी वी गेट टी. यप आणि टीचं डिस्जंक्शन टेबलमध्ये बघा, डिस्जंक्शन टेबलमध्ये आपण बघितलं आहे की फक्त यप यपला यप असतो, बाकी सगळ्या कंडिशनला टी असतो. म्हणजे यप ऑर टी सुद्धा काय मिळेल, टीच मिळेल. मग पीची व्हॅल्यू तुम्ही टी टाका किंवा यप टाका, तुम्हाला पी ऑर टी काय मिळतोय, तर टी मिळतोय. आणि म्हणून पी ऑर टी इक्वल्स टू टी असा हा आयडेंटिटी लॉ असेल. तर हे चारही आयडेंटिटी लॉ आहे. हे तुम्ही जरी पाठ केले नाहीत तरी ऐनवेळीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कंजंक्शन आणि डिस्जंक्शन टेबलचा आधार घेऊन पीच्या व्हॅल्यू एकदा टी आणि एकदा यप टाकल्यानंतर काय मिळतात त्याच्यानुसार तुम्हाला हे लॉज लक्षात ठेवता येईल. तर हा झाला आयडेंटिटी लॉ. त्याच्यानंतर पुढचा लॉ आहे कॉम्प्लिमेंटेशन लॉ किंवा कॉम्प्लिमेंट लॉ. तर ह्या कॉम्प्लिमेंटेशन लॉमध्ये आपण एक स्टेटमेंट घेणार आहे आणि त्याचं निगेशन स्टेटमेंट घेणार आहे. समजा पी स्टेटमेंट घेतलं तर त्याचं निगेशन स्टेटमेंट निगेशन पी असेल. मग याचं एकदा कंजंक्शन घ्या आणि एकदा डिस्जंक्शन घ्या. ह्या ठिकाणी बघा, हा कॉम्प्लिमेंटेशन लॉ जो आहे तर याच्यामध्ये पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी, तर इक्वल्स टू यप का लिहिला आहे, कॉम्प्लिमेंटेशन लॉ असाच का घेतला. तर इथे बघा, जर पीची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही जर टी घेतली, लक्ष द्या, पीची ट्रूथ व्हॅल्यू जर टी घेतली तर निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला यप अशी कन्सिडर करता येते. आणि मग टी अँड यप म्हणजे टी आणि यपचं कंजंक्शन, टी आणि यपचं कंजंक्शन यप असतं, टी आणि यपचं कंजंक्शन यप असतं. किंवा पीची व्हॅल्यू समजा तुम्ही जर यप घेतली, पीची ट्रूथ व्हॅल्यू जर तुम्ही यप घेतली तर निगेशन पीची तुम्हाला टी मिळेल. आणि मग कंजंक्शन टेबलमध्ये एक टी आणि एक यप असताना तुम्हाला नेहमी काय मिळतो, यपच मिळतो, सेकंड आणि थर्ड कंडिशन तिथली. आणि म्हणून पी अँड निगेशन पी ऑलवेज वी गेट यफ. हा झाला कॉम्प्लिमेंटेशन लॉ, की तुम्हाला तिथे स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन स्टेटमेंट याचं कंजंक्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून तिथे आपण त्याला म्हणतोय कॉम्प्लिमेंटेशन लॉ. एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहे, पी हा निगेशन पीचा कॉम्प्लिमेंट आहे आणि म्हणून याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटेशन लॉ. आता इथे जसं कंजंक्शनच्या बाबतीत आहे तसंच डिस्जंक्शनच्या बाबतीत आहे. बघा इथे पी ऑर निगेशन पी इक्वल्स टू टी, पी ऑर निगेशन पी इक्वल्स टू टी. मग टी का दिला, तर पुन्हा मागाच्यासारखंच करू. पीची व्हॅल्यू टाका टी, निगेशन पीची व्हॅल्यू मिळेल यफ, आणि टी ऑर यफ डिस्जंक्शन टेबल आठवा, टी यफला त्यांचं डिस्जंक्शन असतं टी. किंवा पीची किंमत जर मी यफ घेतली तर निगेशन पीची मला टी मिळेल, आणि यफ आणि टीचं डिस्जंक्शन नेहमी काय असतं, टी असतं. आणि म्हणून आपल्याला कॉम्प्लिमेंटेशन लॉ अशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल. एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन स्टेटमेंट यांचं कंजंक्शन नेहमी यप असतं आणि त्यांचं डिस्जंक्शन नेहमी टी असतं. त्याच्यानंतर इथे पुढे बघा ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ, तर ॲब्सॉर्प्शन लॉमध्ये काय दिलं आहे त्यांनी बघा, तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी बघितलेली होती. ही वरती जी आहे ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आपण बघितली होती. तिथे 3 स्टेटमेंट पी क्यू आर हे वेगवेगळे होते, पण इथे मात्र 2 स्टेटमेंट सेम आहेत. जेव्हा इथे 2 स्टेटमेंट सेम असतील तेव्हा तुम्हाला
तिथे जे स्टेटमेंट रिपीट झालंय ते स्टेटमेंट पुन्हा मिळत असतं. इथे बघा पी ऑर पी अँड क्यू, इथे पी रिपीट झालाय. म्हणजे इथे जरी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दिसत असला तरी सुद्धा तुम्हाला इथे पी ऑर पी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून सुद्धा तुम्ही ही प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकता. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पी ऑर हा कॉमन आहे, तो एकदा पी बरोबर घ्या आणि क्यू बरोबर घ्या. मग एकदा पी बरोबर घेतला तर तुम्हाला मिळेल पी ऑर पी, दोन्हींच्या मध्ये असेल अँड, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये असेल पी ऑर क्यू. मग पी ऑर पी वी गेट पी. इथे बघा हा ॲडम्पोर्टंट लॉ आहे, त्याचा यूज करता येईल. पी ऑर पी वी गेट पी. आणि मग तुम्हाला तिथे काय मिळेल, पी अँड पी ऑर क्यू, पी अँड पी ऑर क्यू. पुन्हा त्याच पद्धतीने सिम्प्लिफाय करा, आणि त्या पद्धतीने जर सिम्प्लिफाय केलं तर तिथे फक्त पी शिल्लक राहील. म्हणजे आपल्याला तिथे पी ऑर पी अँड क्यू असं दिलं तर त्याच्याऐवजी आपल्याला पी पुट करता येतो. अँड आणि ऑरमध्ये जरी इंटरचेंज केला तर ही दुसरी जी प्रॉपर्टी आहे तर ती सुद्धा त्याच पद्धतीने फक्त अँड ऑरमध्ये चेंज केला आहे. पण मात्र पी जर हे 3 स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंट सेम आहेत, ते स्टेटमेंट पण आपल्याला मिळतं. हा झाला ॲब्सॉर्प्शन लॉ. त्याच्यानंतर हा कंडिशनल लॉ. तर कंडिशनल लॉ आत्ता आपण वरच्या रिझल्टमध्ये बघितलाच आहे, वरच्या रिझल्टमध्ये आपण तो बघितला होता. हा कंडिशनल लॉ जो आहे तर पी इम्प्लाईज क्यू. कंडिशनल लॉ का म्हणायचं याला, कारण इम्प्लिकेशन येते, आणि म्हणून याला आपण इम्प्लिकेशन लॉ सुद्धा म्हणू शकतो, कंडिशनल लॉ किंवा इम्प्लिकेशन लॉ. मग काय येतो तर पी इम्प्लाईज क्यू जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याच्याऐवजी काय पुट करू शकता, तर निगेशन पी ऑर क्यू. वरती टेबलमध्ये सुद्धा ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. पी इम्प्लाईज क्यू आणि निगेशन पी ऑर क्यू यांचे कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूज सगळ्या करस्पॉन्डिंग ट्रूथ व्हॅल्यूज कशा होत्या, सेम. याचाच अर्थ पी इम्प्लाईज क्यू हा तुम्ही कशाने रिप्लेस करणार आहात, तर निगेशन पी ऑर क्यू. हा झाला कंडिशनल लॉ. आणि शेवटचा जो आहे तो बाय कंडिशनल लॉ. तर हा सुद्धा आपण वरती बघितलाय. तर पी इफ अँड ओनली इफ क्यू इज इक्वल्स टू पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी. पण मात्र आपल्याला नुसतं इथपर्यंत येऊनच थांबता येणार नाही, तर त्याच्यासाठी ते अँड आणि ऑरच्या फॉर्ममध्ये आपल्याला रिप्लेस करावं लागतं. वरती तुम्ही सगळे लॉज जर बघितले तर सगळ्या लॉजमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की सगळेचे सगळे लॉ हे अँड आणि ऑर म्हणजे कंजंक्शन आणि डिसजंक्शन ह्याच फॉर्ममध्ये आहेत. आणि म्हणून हा जो बाय कंडिशनल लॉ जो आहे तर याच्यामध्ये सुद्धा पी इफ अँड ओनली इफ क्यू हे जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा मला अँड ऑरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आता इथे बघा, हे आपल्याला माहिती आहे पी इफ अँड ओनली इफ क्यू इज इक्वल्स टू पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी. क्यू इम्प्लाईज पी अँड क्यू पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी. मग आता पुन्हा पी इम्प्लाईज क्यू काय असतो, तो वरती कंडिशनल लॉ बघा. पी इम्प्लाईज क्यू असतो निगेशन पी ऑर क्यू. मग त्या ठिकाणी इथे ती व्हॅल्यू टाकून दिली आहे. इथे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा ती व्हॅल्यू निगेशन पी ऑर क्यू. आणि अँड जसा आहे तसाच मध्ये ठेवला आहे. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होतं, क्यू इम्प्लाईज पी. तर मग क्यू इम्प्लाईज पी काय येईल, तर निगेशन क्यू ऑर पी येईल. इथे कंडिशनल लॉच पुन्हा वापरायचा आहे, फक्त पीच्या तिथे क्यू टाकायचा आणि क्यूच्या तिथे पी टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे काय मिळेल, निगेशन क्यू ऑर पी. इथे अशा पद्धतीने निगेशन क्यू ऑर पी. म्हणजेच पी इफ अँड ओनली इफ क्यू जो आहे तो तुम्ही अगोदर रिप्लेस करणार आहात पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पीने, आणि नंतर पुन्हा कंडिशनल लॉ यूज करून तुम्ही तिथे निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी ह्या फॉर्ममध्ये पी इफ अँड ओनली इफ क्यू टाकू शकता. तर अशा पद्धतीने हे लॉज होते. तर यांचा आधार आपल्याला घेता येतो आणि एक्झाम्पल सोडवता येतात. जेव्हा आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज करायचा नसतो तेव्हा हे लॉज आपण यूज करत असतो. मग आता ह्या लॉमध्ये तुम्हाला कोणकोणते लॉ जास्त महत्त्वाचे आहेत बघा. तर कम्युटेटिव्ह लॉ जो आहे तो पटकन लक्षात येतो, फक्त तिथे इंटरचेंज करायचं असतं. त्याच्यामुळे वापरण्यात येणारे लॉ जास्त कम्युटेटिव्ह लॉ एक आहे, तो तर सोपाच आहे, तो तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा बऱ्याच वेळा उपयोग होतो, खूप महत्त्वाचा लॉ आहे हे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये हे दोन्ही प्रकार आहेत, अँड अगोदर ऑर नंतर, नंतरच्या याच्यात ऑर अगोदर आणि अँड नंतर. तर दोन्ही याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हटलं जातं. दोन्हीचे दोन्ही लॉज महत्त्वाचे आहेत. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ सुद्धा आपल्याला
यूज करावा लागतो बऱ्याच वेळा. आयडेंटिटी लॉ आणि कॉम्प्लिमेंटेशन लॉ. आयडेंटिटी लॉ आला का लगेच त्याच्या खाली कॉम्प्लिमेंटेशन लॉ येतो, किंवा कॉम्प्लिमेंटेशन लॉ आला की त्याच्या खाली लगेच आयडेंटिटी लॉ वापरायचा असतो. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही लॉज पण खूप महत्त्वाचे आहेत. तर बऱ्याच वेळा यांचा यूज जरा जास्त वेळा होणार आहे. आणि जेव्हा फक्त सुरुवातीला P इम्प्लाइज Q असेल किंवा P इफ अँड ओनली Q असेल तेव्हाच फक्त तुम्हाला ते सिम्प्लिफाय करण्यासाठी हे दोन लॉज यूज करता येतील. बाकीच्या एक्झाम्पलमध्ये मात्र तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंटेशन लॉ हे जास्त करून उपयोगी पडणार आहेत. तर हे जास्त लक्षात ठेवा. आता इथे बघा, हे झाले लॉज. तुमच्या वहीमध्ये तुम्ही ते व्यवस्थित लिहून काढायचे आणि त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, जेणेकरून एक्झाम्पलमध्ये आपल्याला ते व्यवस्थित वापरता येतील. तर मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की ह्या लॉजचा उपयोग तुम्हाला निगेशन फाइंड करण्यासाठी होईल. राईट द निगेशन म्हटलेलं असतं आणि स्टेटमेंट्स दिलेले असतात. तर निगेशन फाइंड करण्यासाठी आणि एक विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट असं जेव्हा म्हटलेलं असतं तर त्याचा आधार घेता येतो. इथे बघा, आता राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग युजिंग द रूल्स यूज. हे वरचे जे रूल्स आहे त्यांचा यूज करून आपण निगेशन फाइंड करू शकतो. मग पहिले एक्झाम्पल आपण बघू इथे ह्या ठिकाणी. P ऑर Q अँड Q ऑर निगेशन R. मग याचं काय घ्यायचं आहे तुम्हाला? निगेशन घ्यायचं आहे. राईट द निगेशन म्हटलं म्हणजे त्यांनी फक्त स्टेटमेंट दिलं आहे. आपल्याला आता त्या स्टेटमेंटला काय करायचं आहे? पूर्ण स्टेटमेंटला निगेशन ॲप्लाय करायचं आहे. मग निगेशन ॲप्लाय करायचं असेल तर दिलेलं स्टेटमेंट काय करावं लागेल? तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. आता ह्या ठिकाणी इथे तुम्हाला ते अशा पद्धतीने दिलं आहे. मग तुम्ही काय करणार? ह्या स्टेटमेंटला, हे जे पहिलं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला ब्रॅकेट टाकणार, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय करणार? असं निगेशन लिहिणार. बघा इथे खाली दाखवलं आहे लिहून. इथे दिलेल्या स्टेटमेंटला त्यांनी काय केलं आहे? स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिलं आहे? निगेशन लिहिलं आहे. आणि आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. मग असं आलं तर वरती आता जे लॉज आहे त्यांचा यूज करता येईल. मग आता बघा इथे निगेशन ऑफ इन फर्स्ट ब्रॅकेट P ऑर Q अँड इन सेकंड ब्रॅकेट Q ऑर निगेशन R. मग इथे मला अगोदर विचार करावा लागेल की मला नेमकं कोणता लॉ यूज करायचा आहे. तर इथे P ऑर Q हे एक स्टेटमेंट झालं, याला आपण एक स्टेटमेंट म्हणणार आहे. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये Q ऑर निगेशन R याला सेकंड स्टेटमेंट म्हणू थोड्या वेळ. मग आपल्या ह्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये अँड दिला आहे म्हणजे कंजंक्शन दिलं आहे. बघा ह्या दोन ब्रॅकेटमध्ये काय? अँड, म्हणजे यांचं काय दिलं आहे? कंजंक्शन. आणि कंजंक्शनवर काय अप्लाय केलं आहे? तर निगेशन. म्हणजे मला पहिल्यांदा यूज करायचं आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. काय यूज करायचं आहे? निगेशन ऑफ कंजंक्शन. मग निगेशन ऑफ कंजंक्शनमध्ये काय आहे? तर निगेशन ऑफ P अँड Q इज इक्वल्स टू निगेशन P ऑर निगेशन Q. बरोबर. आणि म्हणून इथे सुद्धा मला काय करावं लागेल? निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट ऑर निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट. बघा इथे सिम्प्लिफाय करून दाखवलं. निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट, आपण पहिलं स्टेटमेंट कशाला म्हटलं तर ह्या ब्रॅकेटला म्हटलं. इथल्या हे झालं पहिलं स्टेटमेंट आणि हे झालं दुसरं स्टेटमेंट. मग निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट ऑर निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. अशा पद्धतीने आपण तिथे निगेशन ऑफ कंजंक्शन यूज करू शकतो. त्या निगेशन ऑफ कंजंक्शन त्यालाच आपण काय म्हणतो? डिमॉर्गन्स लॉ म्हणतो. आपण हे बघितलं आहे वरती. मग याला आपण निगेशन ऑफ कंजंक्शन असाही आधार देऊ शकतो किंवा डिमॉर्गन्स लॉ असाही आधार देऊ शकतो. दोन्ही दिलं तरी बरोबर आहे. इथे आता राईट द निगेशन्स म्हटलं आहे म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन म्हटलं तरी चालेल डिमॉर्गन्स लॉ म्हणण्याऐवजी. मग आता खालच्या स्टेपमध्ये काय केलं? आता पहिली स्टेप कळाली की तिथे आपण काय केलं आहे की दोन ब्रॅकेट होते, तर पहिल्या ब्रॅकेटला पहिलं स्टेटमेंट मानलं, दुसऱ्या ब्रॅकेटला दुसरं स्टेटमेंट मानलं आहे. त्यांच्यामध्ये अँड होतं म्हणजे कंजंक्शन होतं आणि त्याच्यावर निगेशन अप्लाय केलं म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन यूज केलं. मग निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट ऑर निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट म्हणून मला हे इथे मिळालं. मग आता बघा इथे खाली नंतर पुन्हा आता फक्त पहिल्या ब्रॅकेटचा आपण विचार करू. इथे याचा विचार करू आपण फक्त एवढ्याचा. निगेशन ऑफ P ऑर Q, निगेशन ऑफ P ऑर Q. मग निगेशन ऑफ P ऑर Q म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग काय असतं ते? तर निगेशन P अँड निगेशन Q.
मग इथे बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे ते निगेशन P अँड निगेशन Q. त्याच्यानंतर दोन्हींच्यामध्ये ऑर होता, तो ऑर ॲज इट इज ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर इथे पुन्हा बघा हे सेकंड स्टेटमेंट. इथे सेकंड स्टेटमेंट काय, निगेशन ऑफ Q ऑर निगेशन R. पुन्हा आता Q आणि निगेशन R हे दोन स्टेटमेंट आहे, यांच्यामध्ये काय ऑर आहे आणि ह्या ब्रॅकेटवर काय अप्लाय केला आहे, निगेशन अप्लाय केला. म्हणजे निगेशन ऑफ पुन्हा डिसजंक्शनच यूज करायचं आहे. मग निगेशन ऑफ डिसजंक्शनमध्ये काय असतं, तर निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. मग इथे काय येईल, निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ निगेशन R. निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ निगेशन R. तर इथे सेकंड स्टेटमेंट निगेशन R आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, निगेशन ऑफ निगेशन R घ्यावं लागेल. पण निगेशन ऑफ निगेशन R काय असतो, R असतो. म्हणून त्यांनी डायरेक्ट इथे लिहिलं आहे. इथे बघा, इथे जर हे बघितलं तर याच्यामध्ये निगेशन Q अँड निगेशन ऑफ निगेशन R लिहिण्याऐवजी डायरेक्ट R लिहिला. तर तुम्ही एक स्टेप इथे वाढवू पण शकता, निगेशन ऑफ निगेशन R लिहू शकता आणि खाली आधार देऊ शकता निगेशन ऑफ निगेशन आणि निगेशन ऑफ निगेशन R ऐवजी टाकू शकता R. ही झाली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप बघा. आता इथे पुन्हा निगेशन P अँड निगेशन Q. तर इथे त्यांनी इंटरचेंज केलं आहे, निगेशन P अँड निगेशन Q मध्ये इंटरचेंज केलं आहे. तर का केलं आहे त्यांनी ते इंटरचेंज, तर इथे बघा, इथे आणि इथे दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर निगेशन Q हे जे स्टेटमेंट आहे हे सेम आलेलं आहे, निगेशन Q. मग फक्त निगेशन Q जर इथे फर्स्ट जर टाकला ह्या स्टेटमेंटमध्ये तर आपल्याला ते सिक्वेन्स मिळून जाईल. म्हणून त्यांनी काय केलं आहे, कम्युटेटिव्ह लॉ यूज केला आहे आणि निगेशन P अँड निगेशन Q इज इक्वल्स टू काय टाकलं इथे निगेशन Q अँड निगेशन P. तर ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आणि पुढचं आहे तसंच लिहून काढलं. इथून पुढे जे आहे ना ऑर, ही पुढची जी बाजू आहे ती जशीच तशी ऑर निगेशन Q अँड R. आणि पुढे काय आधार दिला आहे बघा इथे, कम्युटेटिव्ह लॉ. कारण फक्त पहिल्या ब्रॅकेटसाठी वापरायचा आहे तो, दुसऱ्या ब्रॅकेटसाठी वापरायचा नाही. मग त्याच्यामुळे मला काय मिळालं इथे, तर निगेशन Q हे स्टेटमेंट अगोदर आलं आहे आणि अजून काय कॉमन आहे, तर निगेशन Q अँड इकडे पण सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेशन Q अँड, बरोबर. मग दोन्ही ठिकाणी जे कॉमन आहे ते आपण इथे बाहेर घेऊ. म्हणजे इथे बघा खाली म्हटलं निगेशन Q अँड, ते घेतलं का बाहेर. मग ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, तर इथे सेकंड स्टेटमेंट जे शिल्लक राहिले निगेशन P ते टाका, इथे जे सेकंड स्टेटमेंट राहिले R ते टाका आणि दोन्हींच्या मध्ये काय टाकावं लागेल, तर हा दोन ब्रॅकेटच्या मधला ऑर टाकावा लागेल. म्हणजे मग तुम्हाला इथे मिळेल निगेशन P ऑर R. तर ही सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, फक्त इथे अगोदर RHS आली. ह्या स्टेपमध्ये इथे पहिली RHS आली आणि नंतर LHS आली. आता इथे सुरुवातीला RHS आली, मग ती आपण कशात कन्वर्ट केली, तर LHS मध्ये केली. मग LHS मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला कॉमन काय आहे, तर निगेशन Q अँड कॉमन आहे, तर तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहून घेतला आणि ब्रॅकेटमध्ये मग काय लिहायचं, तर दोन्ही ब्रॅकेटमधले सेकंड स्टेटमेंट जे आहेत, तर इथे निगेशन P आणि इथं R आहे. मग ते कशाने जोडायचे, तर इथे जर ब्रॅकेटच्या बाहेर अँड घेतला असेल तर ब्रॅकेटमध्ये काय येईल, ऑर येईल. आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर ऑर असेल तर इथे अँड येईल, असं लक्षात ठेवा. म्हणजे मग चूक होणार नाही, कारण इथे कधीच अँड असताना इथे अँड येणार नाही, इथे ऑर असताना ऑर येणार नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये एक अँड असतो आणि एक ऑर असतो. मग जे कॉमन आहे ते लिहून घेतल्यानंतर दोन स्टेटमेंटमध्ये काय टाकायचं, तर अँड असेल तर इकडे इथे ऑर टाकून द्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे झालं पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. ह्याच पद्धतीने खालीसुद्धा एक्झाम्पल्स दिलेत, तेही तुम्हाला त्या पद्धतीने समजून घेता येतील. तर हे किती उरलेले 4 एक्झाम्पल अशाच पद्धतीने तुम्ही समजून घेऊन वहीमध्ये मनाने सोडवा आणि तुम्ही सोडवलेलं बरोबर आहे की नाही हे नंतर तुम्ही इथे पाहून चेक करू शकता. तर हे एक्झाम्पल्स सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला वहीमध्ये कॅरी करता येतील, पण फक्त नुसते लिहून काढू नका, तर आपण मनाने लिहिणार आहोत आणि नंतर चेक करणार आहोत.
तर आता इथे आपण थांबू.